Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. मी सध्या उभा आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील पाथरवाला या गावामध्ये. या ठिकाणी माझ्यासोबत काही मतदार बांधव आहेत ज्यांनी नुकताच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगणार, भाजपकडून हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतंय का? काय वाटतं यावर? नाही, भाजपकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची हे करते. ते समाजात त्यांनी भांडणं लावलीत. म्हणजे ओबीसी आता जानकर साहेब इथं यायचं त्यांचं काही कारण नव्हतं. मुद्दाम हिंदू आणि ओबीसीमध्ये भांडणं कशी होतील मराठा समाजामध्ये, त्यासाठी त्यांनी इथं ते कॅन्ड उभं केलेलं. म्हणजे भाजपचा हा कट कारस्थान असेल? कट कारस्थान 100%. दादा, एक अशी पण चर्चा आहे की दलित, मुस्लिम आणि कुणबी जे समाज आहे हे भाजपच्या विरोधात आहे, अशी जोरदार चर्चा आहे. काय वाटतं? होय, हेच आहे. म्हणजे मराठाला वेगळं केलं, आपल्या सगळ्या समाजाला म्हणजे भाजपने तुटून पडले. म्हणजे आपल्या जरंग पाटलाला खूप असे टॉर्चर केलं. म्हणजे आपण एका याच्यामध्ये खूप जेलमध्ये कसं जातो आपण, तसं त्यांनी जरंग पाटलाला जेलमध्ये टाकायची, चौकशी करायची. म्हणजे खूप असं अन्याय केला आहे भाजपच्या लोकांनी, खूप अन्याय केलेला आहे. म्हणजे खूप अन्याय केलेला आहे भाजप. दादा, काय सांगणार, भाजपकडून हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतंय, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? मी पाथरवाला नगरीतून बोलतो. तर माझं असं म्हणणं आहे, माझा ज्यावेळेस मला पहिला मतदानाचा अधिकार भेटला, लोकप्रतिनिधी आमचे राजेश भाया टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मतदान केलं. मला त्यांचं काम आवडलं. त्यांनी कधीही ध्रुवीकरण केलं नाही. पण भाजप जे वातावरण निर्माण करायला लागलं आहे हिंदू मुस्लिमचं, हे बरोबर नाही. आमचे लोकप्रतिनिधी असे वागलेत, त्यांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही हिंदू एक अन मुसलमान एक अन दलित एक अन ओबीसी एक, कुंभार एक, चांभार एक, ह्या जाती त्यांनी आम्हाला कधी दाखवलं नाही. त्याच्यामुळं हे भाजप सारं नाश करायला लागलं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक भाजप महाराष्ट्रातून समाप्त होईल, असं एक पुढच्या पिढीचं सांगतो मी तुम्हाला. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून बंडू जाधव, संजय जाधव आहेत, तर महायुतीकडून महादेव जानकर लोकसभा निवडणुकीत आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होत आहे. काय वाटतं तुम्हाला यावर? ओबीसी सारी आमच्या सोबतच आहे. पवार साहेब काय आणि आमचे भायासाहेब काय, त्यांनी पहिल्यापासून त्याच्यामध्ये तेढ निर्माण केलेलंच नाही. बारामतीत नाही झालेलं ते पाथरवाल्यात काय होणार आहे? जालना मतदारसंघात ते होणारच नाही. पुरं बंडू जाधवला, बंडू बॉस आमचे साहेब म्हणले टेजून परभणीच्या आमचे साहेब म्हणले बंडू बॉस मी तुमच्या मागं आहे, तर आम्ही साहेबाच्या मागं आहे. त्याच्यामुळं बंडू बॉसला पूर्ण मतदान पडणार, त्या याला पडणार नाही. बारामतीकडचे लोक आमचे पाहुणे रावळे तिकडे, ते आम्हाला सांगत हे माणूस आमच्याकडे उभाच राहिला नाही, कारण राहू शकत नाही. कारण आमच्या धनगर समाजाचं पण याला मतदान आम्ही इकडे करणार नाही, कारण त्याच्यामुळं ते आमच्याकडे आलेलं आहे. आमच्याकडे येऊन काय करणार आहे? नुसतं मतदान घेऊन जाईन निघून, परत आमची थोडंच भेट घेणार आहे. दादा, काय वाटतं तुम्हाला, भाजपकडून हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतंय का? काय वाटतं यावर? ध्रुवीकरण तर होतंच ना. एक मराठा आरक्षण विषय असेल, मराठा आरक्षण असेल, हा पण त्यांनी हे करून टाकलं. हिंदू मुस्लिम जर म्हटले तर आज आमच्या गावाचा विषय जर केला तर आमचं हिंदू मुस्लिम कोणाचा भेदभाव नाही, काही नाही. आणि एक आमचं गाव असं आहे की टोपे साहेबाच्या जे म्हणतील टोपे साहेब ह्याच्यावर, कारण की आमच्यापासून तर आमच्या मुलाबाळापर्यंत समजा पुढं पण त्यांच्याशिवाय आम्हाला येत नाही. ते जर म्हटले आम्हाला, टोपे साहेब जर म्हटले तर उद्या हे अमक्याला मतदान करायचं, तर आम्ही त्याला तयार आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संजय जाधव आहे, तर महायुतीकडून महादेव जानकर लोकसभेच्या रिंगणात आहे. काय वाटतं, काय हवं आहे मतदानाची? नाही, मतदानाची हवा तर बंडू जाधव जे आहेत, हे बंडू जाधवच 100% आमच्या म्हणजे येणे तरी आहे. का बरं? काय कारण काय नेमकं? कारण एकच आहे ना, बाहेरचा माणूस हे जानकर साहेब हे कोणी ओळखीतच नाही. आम्ही तर कोण जानकर साहेब हे माहिती पण नाही आम्हाला. आणि दुसरा विषय, आमच्या बंडूचं बॉस जे आहे आमच्याकडे, हे आतापर्यंत 2 वेळेस खासदारकीला उभं होते आणि दोन्ही वेळेस ते निवडून आले. तिसरा टर्म आहे त्यांचा, त्यावेळेस पण येणारच. यंदाची जी लढत आहे ती कशी होणार आहे मग, काय वाटतं? यंदाची जी लढत आहे हे तर बंडू बॉस हे 100% आमचे पण हे की निवडून येणार म्हणजे येणार आहेत. इकडच्या लोकांना प्रत्येकाला विश्वास आहे की संजय जाधव जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते निवडून येणार आहेत. दादा, काय वाटतं तुम्हाला, भाजपकडून हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतं आहे का? आणि ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाजाचा भाजपला विरोध आहे का, अशी चर्चा आहे. काय वाटतं? नाही, मुस्लिम भाजपला विरोध, मुस्लिम समाज, मराठा समाज आणि ओबीसी आमच्यासोबत आहे. ओबीसी पूर्ण आम्ही सख्या भावासारखे वागतो, लहान भाऊ असल्यासारखे. आम्ही कधी याच्या राजकारणामध्ये अशी भावना नाही हे करीत. पण भाजपला यांचा विरोध आहे का? भाजपला विरोध आहेच ना त्यांचा.
आणि काय शेतकऱ्याचा पण खूप मोठा विरोध आहे भाजपला. कुठल्याही याच्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताचा कुठलाही निर्णय त्यांनी घेतलेला नाही. आपण जर पाहायला गेलं तर हे मतदार जे आहेत भाजपचा विरोध हे मतदार करताना पाहायला मिळत आहेत. आज परभणी लोकसभेची निवडणूक जी आहे ही पार पडते आहे. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि परतूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येकाचा विश्वास असा आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, कारण सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ही भाजप विरोधात झालेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.